दरम्यान मंत्रालयातील दालनाची साफसफाई सुरू आहे। धनंजय मुंडेंच्या दालनाची सफाई सुरू आहे। धनंजय मुंडेंचंच खातं मिळण्याची शक्यता छगन भुजबळांना वर्तवण्यात येते। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यांच्या दालनाचे काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दालनाची सफाई करण्यात आली असून दालनाचे सुशोभीकरण करण्यात येतंय। सध्या दालनात कर्मचारी वर्ग नसून काही कामं लवकरच पूर्ण करण्यात येतील। तर आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी थोड्याच वेळापूर्वी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता मंत्रालयातील दालनाची साफसफाई सुरू आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, मंत्रालयातील दालनाची आता साफसफाई सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी खरं तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांचंच हे दालन, जिथं आता या दालनात छगन भुजबळ कामकाज पाहणार आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ ही घेतलेली आहे आणि आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये आता दालनाची साफसफाई देखील सुरू आहे। आता आपण मंत्रालयामधील एनेक्स बिल्डिंग यामधील दुसऱ्या मजल्यावरील 204 रूमच्या बाहेर आहोत। आपण बघू शकता ही 204 रूम नंबर आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी असायची आणि हे धनंजय मुंडे हे दालन वापरत असायचे आणि काम करत असायचे या ठिकाणावरून। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर साफसफाई ही करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर आता जे सोफे आहेत ते नीट लावण्यात आलेले आहेत। तसेच आपण पाहिलं संपूर्ण चेअर्स आहेत ते चांगल्यापणे ठेवण्यात आलेले आहेत। संपूर्ण जो हा दालन आहे त्याची ही साफसफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहिलं तर याच ठिकाणावरून आता छगन भुजबळ ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते या ठिकाणावरून आता कामकाज पाहणार आहे। त्यामुळे या काय थोड्या दिवसांनी या ठिकाणी आता हा जरी दालन खाली असला तरी थोड्या दिवसांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येणार आहेत आणि ते कामकाज घेऊन या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी आपली व्यथा ही छगन भुजबळ यांच्या समोर ही मांडणार आहेत। कारण की ही छगन भुजबळ या ठिकाणावरून कामकाज करणार। तसंच आता बघितलं तर या ठिकाणी छगन भुजबळ हे आपली कॅबिन परत पुन्हा एकदा नव्याने तयारी पूर्ण करतात का या कॅबिनची हे देखील पाहणं गरजेचं ठरणार। पण आपण बघितलं हीच ती कॅबिन आहे। या ठिकाणून धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा या खात्याचं काम बघत होते आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांची पाठी आपण बघितलं काही दिवसानंतर काढण्यात आली आणि त्यांना ही दालन सोडावं लागलं आणि त्यानंतर आज मंत्रिपदाची छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर हे आता मंत्रालयातील एनेक्स बिल्डिंगमध्ये दालन हे आता छगन भुजबळ यांना हे देण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं कर्मचाऱ्यांकडून साफसफाई ही करण्यात आलेली आहे आणि काही दिवसांनी याचे रिन्यूट देखील करण्यात येईल आणि आपण बघितलं या ठिकाणावरून छगन भुजबळ या ठिकाणी आपलं कामकाज देखील पाहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ही पूर्णपणे या दालनाची साफसफाई ही करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।